नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक येथील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आलं. यानंतर राज्यात एकदा पुन्हा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात 65 वर्षीय आरोपीला अटक झालेली असली तरी या घटनेचं गांभीर्य पाहता नसरापूर आणि राज्यभरातूनच या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलीची सुरक्षा आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून आता सरकारला जाब विचारला जात आहे. दरम्यान NCRBच्या 2024च्या सालात आकडेवारीनुसार महिलांवरील गुन्ह्यांसंदर्भात देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 2024मध्ये महिलांच्या संदर्भात 47,955 गुन्हेही नोंद आहेत. तर महिलांच्या गुन्हेगारीबाबत उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका होत आहे. गेल्या काही वर्षातील राज्यामधील कायदा सुव्यवस्थेची प्रकरणं पाहता देवेंद्र फडणवीस यांचं अपयश असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसंच गृह खात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत गृहमंत्री अत्यंत सक्षमपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे. नरसापूरमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या केल्याच्या प्रकरणावरून संपूर्ण परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली. राज्यभरातून या घटनेबाबत संताप आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.